मुंबईतील राजकारण पुन्हा एकदा खूपच तापलेलं दिसत आहे. 2019 मध्ये जे प्रयोग उद्धव ठाकरेंनी केले होते तेच आता 2026 मध्ये एकनाथ शिंदे करत आहेत. पण त्यावेळेस अनुभवाने ठाकरेंनी आपली योजना जास्त मजबूत केली होती. शिंदे जेवढे धाडसाने पुढे आले आहेत त्याचबरोबर धोकेही आहेत, कारण दोन बाजू सांभाळून पाय ठेवणं नेहमीच सोपं नसतं. राजकारणात यश मिळवण्यासाठी योग्य वेळ, योग्य खेळ आणि योग्य साथीदार फार महत्त्वाचे असतात. आता जर शिंदे 29 नगरसेवकांच्या समर्थनार्थ महापौरपद किंवा महत्त्वाची खाती मागत असतील तर 89 नगरसेवक असलेल्या भाजप गटाला काहीच करता येणार नाही. त्यामुळे महापौरपद मिळवण्याची इच्छा सर्वांच्या मनात आहे. नमस्कार, मी श्याम तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करतो. आता व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अशाच महत्त्वपूर्ण आणि राजकीय घडामोडींसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला करूया सुरुवात. उद्धव ठाकरेंनी जेव्हा म्हटलं की देवाच्या मनात असेल तर आपला महापौर नक्कीच होईल, ती फक्त एक म्हण नाही तर राजकारणातील सत्य देखील आहे. एकनाथ शिंदेंनी भाजपला ताणलं आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आपली ताकद सिद्ध केली. मुंबईमध्ये 65 नगरसेवक निवडून आणून त्यांनी दाखवलं की फक्त संख्या नव्हे तर योग्य रणनीती हवी असते. 40 आमदार गेले, पक्ष गेला, चिन्ह गेलं, 60 माजी नगरसेवक पळून गेले, तरीही उद्धव ठाकरेंनी आपली सत्ता कायम ठेवली. आता प्रश्न असा आहे की शिंदेंनी जे जाळे ठाकरे गटावर टाकले होते त्यात शिंदे स्वतः अडकले आहेत की नाही? तसेच भाजप पुन्हा शिंदेवर दबाव आणण्यासाठी उद्धव ठाकरेंना जवळ घेईल का? हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्या महापौर पदासाठी तीनही गट धावत आहेत. भाजप, शिंदे गट आणि उद्धव सेना. स्थानिक पातळीवर पदांचे वाटप करणे, कोणाला कोणती सत्ता द्यायची हे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदे गटाने 75 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं, पण भाजपने महापौरपद 2 वर्षासाठी मागितलं. निरंजन डावखरे यांनी हे मागणीत उघडपणे सांगितलं. दुसरीकडे शिंदे गटाचे कट्टर विरोधक संजय केळकर यांनी जर भाजपला योग्य मान मिळालं नाही तर विरोधक म्हणून काम करण्याची तयारी दाखवली. त्यामुळे महापौरपदासाठी चाललेली खेळी खूप गुंतागुंतीची झाली. मुंबईमध्ये महत्त्वाच्या पदासाठी चाललेली रणनीती, शिंदे गटावर भाजपच्या नेत्यांकडून होणारा दबाव हे सर्व राजकारणात नवे वळण घडवत आहे. अंबरनाथमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी शिंदे विरोधात घोषणाबाजी केली, तर नवी मुंबईतील नेते गणेश नाईक यांनी शिंदे गटावर खुले आव्हान दिले. ठाण्यात जनता दरबार सुरू करून शिंदेला त्यांच्या क्षेत्रात दबावाखाली आणण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्या हालचालीमुळे शिंदेंची उपयुक्तता प्रश्नात आली आहे. सध्या शिंदे जे करत आहेत त्याला चेकमेट करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी योग्य रणनीती आखली आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केलेली स्तुती दाखवते की ठाकरे गट सेकंड फॅक्ट आहे, म्हणजेच भाजपचा दुसरा पर्याय ठरू शकतो. उद्धव ठाकरे भाजपशी जुळून घेण्याच्या तयारीत आहेत, पण महापौरपद मिळणार नाही हे त्यांना माहीत आहे. किमान उपमहापौर आणि काही महत्त्वाची पदे मिळून शिंदे गटाला महत्त्वाच्या पदापासून दूर ठेवण्याचा डाव चालू आहे. शिंदेंनी जे भाजपसोबत करून सत्ता स्थापन केली होती त्यांचाच आढावा आता ठाकरे गट घेत आहे. उद्धव ठाकरेंच्या हातून महत्त्वाची सत्ता गेल्यामुळे त्यांचे भविष्यातील राजकारण संकटात आले आहे. मुंबई महापालिका पूर्वी शिवसेनेचा श्वास होती, आता भाजपच्या ताब्यात आली आहे. तरीही मराठी माणूस अजूनही उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभा आहे. जर फडणवीस आणि ठाकरे युती साधली तर मराठी आणि अमराठी मतांचा टक्का आपल्याकडे राहतो. दुसरीकडे 96 जागांसाठी लढूनही शिंदे गटाला फक्त 29 नगरसेवक मिळाले. हा त्यांच्यासाठी मोठा धक्का ठरला आहे. पराभवाची कारणं काही असली तरी सर्वाधिक चर्चा ठाकरे गटाच्या 65 नगरसेवकांवर आहे. त्यामुळे राज्यात आणि देशाचं सत्ता समीकरण काहीही असो, मुंबई महापालिकेत ठाकरे आणि भाजप यांच्यातील युती नाकारता येत नाही आणि यासाठी उद्धव ठाकरेच पुढाकार घेत आहेत. निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंचा हात हातात घेऊन ब्रँड जिवंत करण्याचा प्रयत्न झाला, पण अपेक्षित यश मिळालं नाही. उद्धव ठाकरेंना मराठी माणसाचा जितका प्रतिसाद मिळाला तो राज ठाकरेंना मिळालाच नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे मनसेला किती काळ सोबत ठेवणार हे एक मोठा प्रश्न आहे. 2 पावले मागे होऊन भाजपशी कॉम्प्रोमाइज करून मुंबई सत्तेत टिकून राहण्याचा प्रयत्न शिंदेंना दबावाखाली ठेवण्यासाठी होऊ शकतो. पण प्रश्न असा आहे की 65 नगरसेवक ठाकरेंच्या मागे राहतील का? मराठी मुद्दा जिवंत राहील का? हे पाहणं सध्या आवश्यक आहे, कारण जे 65 नगरसेवक मराठी मुद्द्यांवर निवडून आले आहेत राज ठाकरेंनी दोन्हीकडून लढवले. अंदाज सांगायचा तर ठाकरे गट तसा काही करणार नाही, पण शिंदेंना थोपवण्यासाठी वेळ आली तर ते योग्य निर्णय घेतील आणि मतदारांना हे पटेल. मुंबई महापालिकेतील सत्ता समीकरण पूर्णपणे बदलणार आहे. महत्त्वाच्या पदांसाठी चाललेली रणनीती, ठाकरे गटाचा पुढाकार, भाजपसोबत कॉम्प्रोमाइज आणि शिंदे गटावर होणारा दबाव हे सर्व घटक पुढील काही महिन्यांत निर्णायक ठरतील. प्रत्येक निर्णय, प्रत्येक हालचाल मुंबईतील राजकारणावर खोल परिणाम करणार आहे.
आणि महत्त्वाच्या निवडणुकांसाठी हीच तयारी ठरली आहे. आता शिंदे गटाचा पुढील खेळ पाहताना दिसतंय की महत्त्वाच्या पदासाठी त्यांनी केलेली मागणी केवळ सत्ता मिळवण्यासाठी नव्हे तर आपली ताकद सिद्ध करण्यासाठी होती. पण मुंबईत ठाकरे गटाने दाखवलेली ताकद, विशेषतः 65 नगरसेवकांच्या पाठिंब्याने शिंदे गटाला फक्त दबावाखाली ठेवले नाही तर खेळाची दिशा पूर्णपणे बदलली आहे. भाजपला ठाण्यात महत्त्वाची सत्ता मिळावी, शिंदे गटाच्या ताकदीला मर्यादा आणावी, या हेतूने चाललेला डाव आता साऱ्यांनाच दिसत आहे. एका बाजूला शिंदे गटाने महापौर पदासाठी दबाव टाकला तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आपली बाजू मजबूत केली. या संपूर्ण परिस्थितीत महत्त्वाचे प्रश्न उभे राहिले आहेत. शिंदे गट किती पुढे जाऊ शकेल, भाजप किती दबाव आणेल आणि ठाकरे गट कोणत्या वेळेस योग्य निर्णय घेईल. मुंबई महापालिकेच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे की संख्या जरी शिंदे गटाकडे कमी असली तरी स्थानिक पातळीवर योग्य रणनीती आखणे उद्धव ठाकरेंच्या हातात आहे. महत्त्वाच्या पदांवर निर्णय घेऊन ते शिंदे गटाला मर्यादित करू शकतात आणि भाजपला काही प्रमाणात संतुष्टही ठेवू शकतात. ठाकरे गटाने दाखवलेली ताकद 65 नगरसेवकांच्या पाठिंब्यासह हे दाखवते की सत्तेवर टिकून राहण्यासाठी फक्त संख्या नाही तर योग्य रणनीती, योग्य साथीदार आणि योग्य वेळेची निवड फार महत्त्वाची आहे. सध्या चाललेली राजकीय खेळी फक्त महापौर पदापुरती मर्यादित नाही. पुढील काही महिने हे ठरवणार आहे की मुंबईतील सत्ता कोणाकडे राहणार आणि कोणाची ताकद किती टिकणार. शिंदे गटाने केलेले प्रयत्न, भाजपच्या दबावाखाली आलेले निर्णय आणि ठाकरे गटाची रणनीती हे सगळं एकत्र करून पाहिलं तर एकच गोष्ट स्पष्ट होते, खेळ आता अगदी जिवंत झाला आहे आणि कोणाचीही बाजू माघारी हटणार नाही. महत्त्वाची बाब म्हणजे सत्तेसाठी चाललेली ही राजकीय रणनीती लोकांना कशी समजते आणि निवडणुकीच्या निकालानंतर जनता कोणाच्या बाजूने उभी राहते. मराठी माणूस अजूनही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे, त्यामुळे ठाकरे गटाचा दबाव कायम राहणार आहे. दुसरीकडे शिंदे गटाच्या प्रयत्नांमुळे भाजपला काही प्रमाणात फायदा मिळाला, पण संपूर्ण मुंबईवर प्रभाव राखण्यास ते अपयशी ठरत आहेत. मुंबईतील महत्त्वाची सत्ता टिकवण्यासाठी ठाकरे गटाने उचललेली प्रत्येक पावले, शिंदे गटाला थोपवण्याचे प्रयत्न, भाजपला संतुष्ट ठेवणे आणि महत्त्वाच्या पदांचे वाटप हे सगळं एकत्र करून पाहिलं तर स्पष्ट दिसतं की राजकारणात कोणतीही बाजू पूर्णपणे जिंकत नाही. प्रत्येक बाजूला काही प्रमाणात तडजोड करावी लागते. याच तडजोडीच्या प्रक्रियेत मुंबई महापालिका, ठाकरे गट, शिंदे गट आणि भाजप यांच्यातील संबंध पुन्हा समोर येत आहेत. अंततः मुंबईतील सत्ता समीकरण पूर्णपणे बदलणार आहे. महत्त्वाच्या पदांवर निर्णय, राजनीती आणि दबाव यावर आधारित भविष्यातील राजकारण ठरवले जाईल. शिंदे गटाला जरी काही प्रमाणात यश मिळाले असले तरी उद्धव ठाकरेंच्या रणनीतीमुळे त्यांची ताकद मर्यादित राहणार आहे. भाजपच्या दबावाखाली शिंदे गटाला निर्णय घेता येईल का, हे सुद्धा पुढील काळात पाहावं लागणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई पालिकेतील सत्ता कोणाकडे जाईल, कोणाची रणनीती अधिक प्रभावी ठरेल आणि कोणत्या गटाला महत्त्वाच्या पदावर फायदा मिळेल हे पाहणं आता बाकी आहे. प्रत्येक निर्णय, प्रत्येक हालचाल, प्रत्येक सामंजस्य आणि प्रत्येक तडजोड यावर मुंबईचे भवितव्य अवलंबून आहे. शिंदे, ठाकरे आणि भाजप यांच्यातील खेळ आता शेवटच्या फेरीत पोहोचलेला आहे. कारण या राजकीय खेळीचे परिणाम फक्त महापालिकेपुरते मर्यादित नाहीत, ते पुढील राज्य आणि देशाच्या राजकारणावर देखील प्रभाव टाकणार आहेत. आता पाहायला हवं की शिंदे गट आपली ताकद टिकवू शकेल का, ठाकरे गटाने आखलेली रणनीती किती यशस्वी ठरेल आणि भाजप कोणत्या पद्धतीने सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करेल. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवताना तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये तुमचे विचार नक्की व्यक्त करा. अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येत्या काळात मुंबईच्या राजकारणावर अजून मोठ्या घडामोडी घडणार आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.